ठाणे स्थानक परिसरामध्ये आता विरुद्ध बाजूने जाणाऱ्या वाहनांसाठी आता टायर किलर हा प्रयोग आता समोर आलेला आहे। पाहू शकतो आपण ठाणे स्थानकाच्या परिसराच्या बाहेरच आहोत आणि याच ठिकाणी कालपासून वाहतूक विभागाकडून टायर किलर अशा प्रकारचे या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्यात आलेले आहे। पाहू शकतो मोठमोठे या ठिकाणी जे रॉड आहेत ते उलट्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या जर टायरमध्ये शिरले तर त्यांचे टायर पंक्चर होऊ शकतो। त्यामुळे वाहतूक कोंडी या नियम न पाळणाऱ्यांसाठी तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात। त्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या सर्व वाहनांना हा आता नियम लागू राहणार आहे। त्यामुळे नक्कीच ही संकल्पना ठाणे वाहतूक विभागाकडून आणण्यात आलेली आहे। प्रथम प्रयोग त्यांनी आता ठाणे परिसराच्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। खास करून रिक्षा चालक जे आहे ते नियम डाव्यावरती बसून उलट दिशेने जास्त प्रमाणात जात असतात। त्यामुळे नक्कीच त्यांना एक रस्ता जो दिलेला आहे त्या रस्त्यानेच प्रवास करावा लागणार आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी असणाऱ्या आता रिक्षा चालकांना देखील भीतीचं देखील वाहनधारकांना देखील भीतीचं वातावरण आता झालेलं आहे। त्यामुळे टायर जर पंक्चर झाला तर त्याला आपल्याला पैसे मोजावे लागेल पंक्चर काढण्यासाठी। त्यामुळे कामावरती जाण्याची जी घाई करत असेल या उलट दिशेने जात असेल त्यांना या ठिकाणी आता या टायर किलर बघूनच त्यांना ओलांडावं लागेल। त्यामुळे आता कुठेही नियमाचं उल्लंघन होणार नाही यासाठी वाहतूक विभागाकडून आता ही टायर किलर संकल्पना या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी काही नागरिक देखील चालत असतात त्यामुळे त्यांच्या पायाला देखील जखम झालेली आहे। या ठिकाणी चालत असताना त्यांना पायाला देखील लागलेला है। आप यहाँ से गुजर रहे थे, किस तरह से आपको यहाँ पे चोट आ? ऐसे ही जा रहा था तो यहाँ से ये ध्यान नहीं था मेरा, तो एकदम पैर के अंदर पूरा अंदर तक घुस गया था, हड्डी तक आ गया था, पूरा हड्डी तक आ गया था। त्याला जखम झालेली आहे। आता येथे रिक्षा चालक आहे, तुम्ही रिक्षा चालक आहात? इथे काय सांगाल? टायर किलर लावलेला आहे, नियम जे समजा तुम्ही लावलंय बरोबर योग्य आहे ते, परंतु तुम्ही चालताना समजा ते पायाला लागतंय लोकांच्या, कोणाला जखमा होतात, अंधारात ते दिसणार आहे का? त्याला काही लाईट आहे का? उजेड पडतोय का? त्याचं काही लोकांना काय कळतं का? आणि त्याच्यात हे तुम्ही लावलंय ते योग्य जागेवर नाही लावलंय, तुम्ही प्रयोग करताय तुम्ही प्रयोग तो पटांगणामध्ये कुठेतरी वेगळ्या ठिकाणी, इथे बघा लाईन लागल्यात रिक्षाच्या, ते योग्य देखील हा ट्रॅफिकला किती अडथळा यायला लागलाय त्याचं काय? आणि हा तिसरा प्रॉब्लेम, हे जर तुमचं वर्किंग नाही केलं भविष्यात तर रिक्षावाले गाड्यांचे चाकं टायर फाटतील, त्याला जबाबदार कोण? तुमचा प्रयोग आहे ना, तो तुम्ही सक्सेस केलाय का? सक्सेस नाही केला, असंच आणलं आणि इथं पहिलंच बसवलं। आता तर मला ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच दिसतंय। तर तुम्ही कुठेतरी मोकळ्या पटांगणात त्याची ट्रायल घ्या, लोकांना दाखवा त्याचं। त्यांचं म्हणणं आहे की जे उलट दिशेने विरुद्ध दिशेने जातात अपघात होतो, वाहतूक कोंडी होते। तुमचा प्रॉब्लेम झाला, तो दिशेने जातात म्हणून लावलंय योग्य, ते तुम्ही केलंय, पण तो गर्दीत नव्हता करायचा प्रयोग, तो गर्दीच्या बाहेर करायचा होता। आज बघा ह्या रिक्षाच्या लाईनी, ह्या गाड्यांच्या लाईनी बघा, दाखवा ना लोकांना, त्या लाईनी दाखवा, तुम्ही दाखवा हे कशाचं आहे, याचा त्रास कोणी सहन करायचा? ठिकाणी जे रिक्षा चालक आहेत, मालक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की हा प्रयोग जो केलेला आहे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेला, मात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक कोंडी देखील सामना या ठिकाणी करावा लागत आहे। जो टायर किलर या ठिकाणी लावण्यात आला पाहू शकतो, या ठिकाणी पाय देखील ठेवून दुचाकीवरने जाणाऱ्या लोकांनी पाय देखील ठेवला जातो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात देखील होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे नक्कीच पाहू शकतो काही या ठिकाणी आता टायर किलर जे प्रयोग करण्यात आलेला आहे त्यामुळे नक्कीच नाराजी या ठिकाणी रिक्षा चालकांमध्ये आहे। त्यांनी जो प्रयोग केलेला आहे तो त्या ठिकाणी न करता ठाणे स्थानकाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा देखील त्रास या ठिकाणी सहन करावा लागत असल्याचं आता समोर आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच आता हा टायर प्रयोग जो पुढे ठाण्यामध्ये कुठे कुठे असणार हे देखील पाहणं गरजेचं, मात्र या ठिकाणी सध्या तरी रिक्षा चालकांमध्ये संतापाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सावंतसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।